छातीमध्ये उद्धव ठाकरे असतील त्या खासदाराच्या, तर ती छाती फोडून त्याला गद्दार बनवायचं आहे. 6 ते 7 खासदार हे एनडीएच्या बाजूने डिलिमिटेशन बिलाच्या वेळेला कसं मतदान करू शकतील यासाठी एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर कायदेशीर दृष्ट्या कसं पुढे गेलं पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे, यासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला, सर्वोच्च न्यायालयामधले अनेक वकील, कायदे तज्ज्ञ आणि अगदी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापर्यंत सगळेजण कसे कामाला लागलेले आहेत, त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो, सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून. पॉलिटिक्स डिकोड करणं हे अत्यंत अवघड काम आहे. एक पत्रकार म्हणून विश्लेषण करत असताना मागच्या घटना, वर्तमान काळात घडणाऱ्या घटना आणि पुढे नेमकं काय होऊ शकतं याचा अंदाज बांधायचा असतो. आता बघा, ज्या वेळेला जून 2022 मध्ये शिवसेना फुटली. आता फुटली म्हणजे कसं आहे की ही फुटली नाहीच असं राहुल नार्वेकर यांनी म्हणणं केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी निकाल दिला. एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत त्यांनाही मान्यता दिली. उद्धव ठाकरे यांचे जे आमदार आहेत त्यांनाही मान्यता दिली. म्हणजे काय, हा पक्ष फुटलेलाच नाही असं दाखवलं. आणि जो स्वार्थ साधायचा होता तो भारतीय जनता पार्टीसाठी तो साधून घेतला. एकनाथ शिंदे यांना पक्षचिन्हही दिलं, त्यांना पक्ष नावही दिलं आणि त्याला आधार घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाने जे काही मान्य केलं होतं की जास्तीत जास्त प्रतिनिधी म्हणजे जे निवडून आलेले आमदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आहेत. आणि मग त्यांना पडलेली मतं, लोकांची पडलेली मतं लक्षात घेता त्यांची बाजू आम्हाला उजवी वाटते म्हणून निवडणूक आयोगाने काय केलं, एकनाथ शिंदे यांना पक्षचिन्ह दिलं, धनुष्यबाण दिला आणि शिवसेना हे नाव देखील दिलं. दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंना काय केलं, मशाल हे चिन्ह दिलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नाव दिलं. नंतर काय झालं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आता आज काय झालेलं आहे, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी सगळ्या खासदारांची रुटीन बैठक केली. आता या रुटीन बैठकीला खासदार आले नाहीत. 9 पैकी 5 खासदार आले नाहीत, त्यातच सगळं आलं. बरं, याच्यानंतर अशोक देशमुख, आष्टीकर, तुमचे संजय जाधव वगैरे 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 हे सगळे जे आहेत 5 जण, यांनी आपापल्या पद्धतीने धोंडे जेवणापासून मुलीचं लग्न वगैरे वगैरे वेगवेगळे कारण सांगितले. काल तर ते मातोश्रीवर जे अशोक देशमुख होते यवतमाळचे ते दिल्लीला गेले आणि प्रतापराव जाधव, एकनाथ शिंदे यांचे जे राज्यमंत्री त्यांना जाऊन भेटले. मग कसं काम होतं वगैरे वगैरे ते सगळं सांगितलं. मग हे जे वेगाने घडतंय आणि मग ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी आमदार ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा असं त्या वेळेला जे म्हटलं होतं, पण या वेळेला मात्र त्यांनी तसं म्हटलेलं नाही असा खुलासा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे असं अजिबात म्हणालेले नाहीत, हे लक्षात घ्या. या वर्तमानपत्रातल्या बातम्यांच्या वावड्या आहेत. उद्धव ठाकरे हे आपल्या प्रत्येक शिवसैनिकाला वेळ देतात, पदाधिकाऱ्याला वेळ देतात, लोकप्रतिनिधीला वेळ देतात, सगळ्यांना भेटतात, 24 तास ते मातोश्रीवर अवेलेबल असतात वगैरे वगैरे संजय राऊत यांनी सांगितलं. आता या खासदारांची मानसिकता तयार करण्याचं काम म्हणजे जसं 50 खोके एकदम ओके तसं काय तुम्हाला डबल खोके देऊ वगैरे असं आश्वासन दिलेलं आहे. आणि इतकंच नाही तर या चॅनलला एका शिवसेनेच्या नेत्याने, मोठ्या नेत्याने, अनुभवी नेत्याने खात्रीशीररित्या सांगितलेलं आहे की 20% टोकन मनी मिळालेला आहे या खासदारांना. बाकी 80% म्हणजे 80 कोटी रुपये नंतर मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याची खात्री झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांची. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला कायदेशीर मुद्दे येणार मग त्यातून वाट कशी काढायची.
आता बघा, तृणमूल काँग्रेस आहे, ममता बॅनर्जी जी वाघीण, तिची मांजर केली गेली. विधानसभा जिंकल्यानंतर तिची मांजर केली गेली. म्हणजे त्यांचे जे काय 28 खासदार होते, त्याच्यामधले 20 खासदार व्यवस्थित स्वतंत्र गट आम्हाला स्थापन करायचा आहे म्हणून लोकसभा सभापतींना पत्र देऊन मोकळे झाले. परंतु लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी त्यांना कायदेशीर सल्ला दिला की असं करू नका, तुम्ही काय करा, एखाद्या राजकीय पक्षामध्ये मर्ज व्हा, विलीन व्हा. झाले विलीन. मग असा पक्ष जो तुम्ही भारतात कुणीच ऐकलेला नाही, ज्यांनी स्थापन केला त्यालाच तो माहिती आहे, नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडिया, NSNCPI, या पक्षामध्ये हे 20 खासदार मर्ज झाले. आणि मग आता ते अधिकृत ठरले का? त्यांना म्हणजे मूळ जो तृणमूल काँग्रेस आहे, जो ममता बॅनर्जींचा आहे, त्या पक्षाचा आदेश मोडला. तुम्ही त्या डिलिमिटेशन बिलाच्या वेळेला जे काही दिसणार आहे, तुम्ही जर मतदान केलं तर तुम्ही अपात्र ठरणार कायद्याने. आणि मुळात पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे, अँटी डिफेक्शन लॉ, त्याच्यामध्ये जी 58वी घटना दुरुस्ती केलेली आहे, 10वी सूची, त्याच्यामध्ये फूट ही कायदेशीर ठरू शकते, पण केव्हा? ज्या वेळेला 2/3 ही फूट पडेल आणि हे फुटलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात. पण केव्हा? जर मूळ पक्षाने ठरवलं, म्हणजे ममता बॅनर्जींनी जर ठरवलं तरची ही गोष्ट आहे. इथं तसं झालेलं आहे का? म्हणजे त्यासाठीच अभिषेक बॅनर्जी यांनी ते काल सगळा पत्र, ते सभापतींना दिलेलं आहे, ते व्हायरल केलेलं पत्र आहे की याच्यामध्ये कायदेशीर कसा तेढा आहे. आता आपण वळू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत. आता ते सुरक्षित आहेत. आता सर्वोच्च न्यायालय कधी निकाल देणार? कधी निकाल देणार? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. किती वेळेला म्हणणार? कपिल सिब्बल, असीम सरवदे, पापट, अनेक वकील तज्ज्ञ जे आहेत ते सांगत आहेत की 10वी सूची काय सांगते ते पहा, त्यानुसार तो न्याय द्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाला अजून वेळ मिळालेला नाही. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. पण मधल्या काळामध्ये कसं आहे, सुरुवातीला जे होते चंद्रचूड सरन्यायाधीश, त्यांच्या घरी गणपती बाप्पाची आरती करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून वेळ काढला. नंतर नंतरचे जे सगळे सरन्यायाधीश झाले, अगदी अलीकडचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश न्यायमूर्ती ते आपले सूर्यकांत, हे तर कार्यक्रमाला आले गेले. मग प्रोटोकॉलनुसार कसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं वगैरे वगैरे, ते सगळं आपण पाहिलेलं आहे. आता आपण त्यांच्यावर संशय घेऊ शकतो का? तर अजिबात नाही. तेवढा आपल्याला अधिकार आहे का? तर अजिबात. मग ते कसं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार, म्हणून तसं काही करायचं का? आपल्याला तसं करायचं नाही. पण तारीख पे तारीख कशाला प्राधान्य द्यायचं? किती हजारो लाखो खटले कसे असतात, मग कशी वेळ येते, मग टेबलवर येणार, मग त्याचा काय 40वा नंबर आहे, मग अमुक नंबर आहे, मग तो असा पुढे पुढे चाललेला आहे. आणि मग न्यायमूर्ती सूर्यकांत एकदा चिडले अगदी मागच्या वेळेला, आणि ते असं म्हणाले की तुमच्या नेत्यांना जरा सबुरीने बोलायला सांगा, तोंडाचा पट्टा जरा आवळायला सांगा वगैरे वगैरे, असं त्यांनी सगळं ते केलं. आता हे जे आहे सर्वोच्च न्यायालयामधलं याचिका प्रकरण, ते महत्वाचं यासाठी आहे की सुभाष देसाई शिवसेनेचे नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्याचा निकाल लागणं म्हणजे हे पक्ष नाव आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांना मिळणं, याचा तसं सरळ अर्थ आहे, पण ते लांबवलं जात आहे. मग आता पुढे चालून मग जसं राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाचा आधार घेऊन ते आपलं त्याची री ओढली, आणि चंद्रचूड यांनी त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय त्यांनी सांगितलं की विधानसभेच्या अध्यक्षांना एक त्यांना अधिकार आहेत, ते सार्वभौम सभागृह आहे, कायदेशीर मंडळ आहे, ते त्याच्या अध्यक्षाने ठरवायचं आहे कोण अपात्र कोण पात्र, आणि त्याच्यानंतर आमच्याकडे जर आलं तर आम्ही निर्णय देऊ, असं त्यांनी सांगितलं. आणि दुर्दैवाने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर त्यांनी ताशेरे ओढले होते. जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर गोष्ट वेगळी होती, असं देखील चंद्रचूड यांनी त्यावेळेला म्हटलं होतं. आणि मग ती परिस्थिती आम्ही रिइन्स्टेट करू शकत नाही याची हातबलता देखील त्यांनी सांगितली होती. हे जरी सत्य असलं तरी आता कसं आहे की राजकारण शेवटी कसा हा जुगार आहे, नशिबाचा खेळ आहे. आणि या बाबतीत काय झालेलं आहे, उद्धव ठाकरे यांचं नशीब ते साथ देताना
दिसत नाही. आणि आमदारांच्या वेळेला जशी साथ दिली नाही, नशिबाने सर्वोच्च न्यायालयाने साथ दिली नाही, तसंच आता खासदारांच्या बाबतीत होऊ घातलेलं आहे, तसंच होणार आहे. त्याला कारण कसं आहे? प्रश्न विधानसभेतल्या बहुमताचा नाहीये, लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या मतांचा आहे. कारण डिलिमिटेशन बिल हे करणं भारतीय जनता पार्टीची अपरिहार्यता आहे. उद्देश उद्देश काय? की पुन्हा एकदा सत्तेमध्ये यायचं आहे. 2014, 2019, 2024 तिसऱ्यांदा हॅट्रिक केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पण तिसऱ्या वेळेला काय झालं? 240 वर जागा गाडी आडली होती. ते चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांच्या जर कुबड्या मिळाल्या नसत्या आणि एकनाथ शिंदेचा 7 खासदाराचा टेकू मिळाला नसता, तर काय झालं असतं? सरकार आलंच नसतं. पण आले, आम्ही जिंकलो, आम्ही सरकार स्थापन केलं. आता पुढे, आता हे सगळे युद्धजन्य पासून सगळं काय भारतामध्ये अगदी काक्रोच जनता पार्टीपर्यंत कसा प्रकारचा असंतोष आहे आणि काय होऊ शकतं याचं केंद्रीय गुप्तचर खात्याला अहवाल मिळत असतील, मग दुसरं कोणाला मिळणार? त्यांनाच मिळतं. पण मग काय करायचं? डिलिमिटेशन. मग ती खासदारांची संख्या 800च्या वर न्यायची, मग महिला आरक्षण काय करायचं, मग कसं यायचंय, यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मग त्याच्यामुळे कसं आहे, राजकारणामध्ये साम दंड भेद, चाणक्याची कूटनीती, कृष्णनीती वगैरे 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 ते सगळं क्षम्य आहे. त्याच्यामुळे हे असं सगळं चाललेलं आहे. आता याच्यामध्ये साथ कोण देणार आहे? जसं आता सन्माननीय एकनाथ शिंदे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची काय देतात त्यांची वारंवार आता बोलायला लागलेले, ते कसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, त्या दृष्टीने ते त्यांची सगळी चर्चा सुरू आहे. अडचण यायला नको. आणि मग जसं गोव्याला एकनाथ शिंदे म्हणाले होते की घाबरायचं कारण नाही, आपल्याकडं काय आहे की महाशक्ती आपल्या पाठीशी उभी आहे, हमेशा चट्टान की तरह अपने पीछे खडे आहे, असं ते म्हटलं होतं. आता तर काय साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे आहेत. त्याच्यामुळे चिंता करायचं नाही. तास तासभर वेळ देतात पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांना. याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे, ते काय फार वेगळ्याने विस्ताराने सांगायची गरज नाही. आणि हे होणार आहे, हे होऊ घातलेलं आहे. सगळ्या प्रकारचा राजकीय व्यवहार झालेला आहे. कायदेशीर संरक्षण कसं करायचं तेही झालेलं आहे. आता फक्त कोणत्या वेळेला 19 जून वर्धापन दिनाला होतंय शिवसेनेच्या मुंबईमध्ये, की केव्हा होतंय हे आपल्याला कळेलच. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.